पीडब्ल्यूडी आणि महापालिकेचा अजब कारभार, चक्क खासगी जागेतील मारुती सुझुकी शोरूमची बेकायदेशीरपणे तोडफोड, सांगली मिरज रोडवर तणाव. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजब कारभार केला आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली थेट खासगी जागेत जाऊन बेकायदेशीरपणे मारुती सुझुकी शोरूमची तोडफोड करण्यात आली आहे. जेसीबीने मोडतोड करून लाखो रुपयांचं नुकसान करण्यात आले आणि यावेळी शोरूमचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. येथील वातावरण तणावग्रस्त बनलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नागरिक आक्रमक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी एकमेकांवर बाजू ढकलण्याचं काम सुरू केलं आहे. सांगली मिरज रोडवर कृपामाईच्या जवळ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि पीडब्ल्यूडी यांच्या वतीनं रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणं काढण्याचं काम सुरू झालं. मात्र नोटीस न देता दुकानं आणि घरं तोडली जात आहेत. तोंड बघून एकावर कारवाई केली जाते आणि दुसऱ्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. मारुती सुझुकी शोरूमच्या खाजगी जागेमागे जाऊन शोरूमच्या इमारतीवर जेसीबी चालवण्यात आला. इमारतीची मोठ्या प्रमाणात तोडमोड करून लाखो रुपयांचं नुकसान करण्यात आलं. तिथले कर्मचारी खाजगी जागा आहे आणि सर्व बांधकाम परवाने आहेत असं सांगत असताना सुद्धा त्यांचं काही ऐकून घेतलं गेलं नाही. कर्मचारी आणि नागरिक या ठिकाणी संतप्त झाले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे घोरपडे साहेबांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर बाजू ढकलली. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते आम्ही पाडण्यास सुरुवात केली असं सांगितले. कागदपत्र तपासण्याचे किंवा नोटीस देण्याचं काम हे पीडब्ल्यूडीचं आहे असं घोरपडेंनी सांगितलं. तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रकरण अंगलटी आल्यामुळे यापासून अंग झटकण्याचं काम केलं. संतप्त जमावाने सांगितल्यामुळे जेसीबीच्या ड्रायव्हरने ती इमारत पाडण्यास सुरुवात केली. आम्ही काही इमारत पाडण्यास सांगितलं नाही असं अजब उत्तर प्रसारमाध्यमांना दिलं. दरम्यान मारुती सुझुकीचे स्थानिक मॅनेजर यांनी महापालिका आणि पीडब्ल्यूडीने बेकायदेशीरपणे आमच्या खाजगी जागेत येऊन आमच्या शोरूमची तोडमोड केली. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. आम्ही पोलिसात याबाबत तक्रार देणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. मोहीम घेत असताना पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आम्हाला करायला लावलंय आणि महापालिकेने कारवाई संयुक्त मोहीम चालू आहे. त्यामुळे ती कारवाई केलेली आहे. आम्ही परमिशन बघायचं त्यांचं काम आहे. खांडेकरांचं शोरूमचे मालक म्हणतात की प्रायव्हेट जागेमध्ये त्यांनी बघायचं आहे ना. खांडेकरांनी माझा काय संबंध आहे बघायचं. नोटीस दिली किंवा काय तुम्ही आदेश दिला की पुन्हा नाही त्यांनी दाखवतोय आम्ही करू शकतो. तुम्हाला त्यांनी सांगितलं की जागा पाडा म्हणून संयुक्त मोहीम आहे आता. त्यांनी सांगितलं त्यांनी बघायचं डॉक्युमेंट त्यांनी बघायचं साहेब. आता तुम्ही तुमचा आरोप केले तिथल्या महिलांनी तोंड बघून तुम्ही असं काय केलं नाही. आम्ही नियमानुसार कारवाई केलेली आहे. सगळ्यांची त्यांनी जी दाखवली ती कारवाई केलेली. आता ते मारुती सुझुकीचं जे अतिक्रमण तुम्ही म्हणताय ते अतिक्रमण आहे का त्यांच्या नावावर जागा आहे? विनापरवाना आहे. त्यांनी नोटीस देणं गरजेचं आहे. त्यांनी काय केलं ते बघून घ्या. माझं नाव राहुल भोसले, सिद्धिविनायक शोरूमचा मी शोरूम मॅनेजर आहे आणि आमचंच पलीकडे कमर्शियल 4 व्हीलरचं शोरूम आहे, जे वैयक्तिक आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जसं साहेब सांगतात की दुसऱ्या मॉबने यांना जेसीबी घालायला सांगितला, तिथं जर फोर्सफुली कोणाला जीव गेला असता, काय झालं असतं, तर याचे जबाबदार कोण लोक आहेत आणि कोण आहेत ते पहिलं सांगायचं. आमचं शोरूम, याची झालेली बदनामी, याचं नुकसान भरपाई जे काय ते तासाभरात तिथं झालं पाहिजे. कारण कुठलीही नोटीस प्रायर आम्हाला दिलेली नाही. आणि हे सांगतो अनेकदा, हे माझं प्रायव्हेट जागा आहे आणि शोरूम आहे, हातगाडा नव्हे. मग ह्याचा काय खुलासा आहे ते एक तर ह्या अधिकाऱ्यांनी करावा. आणि अधिकारी पळून राहिले, आम्ही पेपर आणून दाखवतोय त्यांना. आणि आता साहेब त्यांचं म्हणणं आहे मॉब आणला. प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये मॉब येतोच कसा? मग यांनी यावेळी पोलीस बांधवांना का बोलवलं नाही? ही सर्वस्वी जबाबदारी जीवितहानी आणि वित्तहानी जी काय झाली असती तर त्याची जबाबदारी कोणी? आणि प्लस आता येणाऱ्या समोर सणावाराच्या तोंडावरती माझं शोरूम फोडले. एका व्यापाऱ्याचं तुम्ही तर प्रचंड नुकसान केलंय. आता परिस्थिती फार वाईट आहे व्यापाऱ्याला. त्यातनं सुद्धा जरी परिस्थिती नगरपालिका मुद्दाम करत असेल तर याचं उत्तर नगरपालिकेने द्यावं पाहिजे. रितसर आम्ही देणार, आता लगेच देणार. आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जे साहेब म्हणतात आम्ही तोडायला सांगितलं नाही, तर जो कोण जेसीबी वाला आहे त्या जेसीबी वाल्यानं सगळा खर्च करून द्यायचा माझा. आणि याच्यात जर काही जीवितहानी झाली असती तर जबाबदारी कोण घेणार होतं? अधिकारी 100% त्या अधिकारी हात वर करायला आले साहेब. अधिकारी म्हणतात की आमचा काही संबंध नाही. अधिकाऱ्यांवर 100% व्हायला पाहिजे, 101% व्हायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.